खरं तर आज सुषमा अंधारे यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली. दुपारी अंजली दमाने यांची पत्रकार परिषद झाली. त्याच्यानंतर सुषमा अंधारे यांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. कारण अंजली दमाने आणि सुषमा अंधारे यांनी एकमेकांवरती प्रचंड आरोप केले आहेत. पण या आरोपाच्या फैरीमध्ये नव्यानं काहीतरी दिसून येतं. ते म्हणजे आज पुन्हा एकदा एक प्रश्न समोर आलाय. ते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवरती देखील फुल्ल्या मारल्याचं आज सुषमा अंधारे यांनी सांगितलेलं आहे. हे प्रकरण त्यांच्यापर्यंत पोहोचलं आहे. ही गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवरती जर फुल्या मारल्या जात असतील तर ते कुणी मारल्या, का मारल्या असाव्या, आणि खरंच आपला महाराष्ट्र हा प्रगतीकडे जातो का अधोगतीकडे जातो? खरं तर अतिशय लज्जास्पद ही गोष्ट आहे. महाराष्ट्राची प्रतिमा जी आहे ती मलिन होत आहे असं आज सुषमा अंधारे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. आणि त्याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. पुन्हा त्यांनी तीच पुन्हा मागणी केली आहे की सीडीआर संदर्भामध्ये त्यांनी दमानिया यांना परत एकदा टार्गेट केलं आहे. दमानिया यांच्यापर्यंत सीडीआर जातोच कसा, याचा अर्थ SIT या ठिकाणी जी काम करते आहे त्यांचं काम बरोबर नाही आहे का, ते त्यांचं काम कुठेतरी काहीतरी शंकात्मक आहे असं आज सुषमा अंधारे यांनी दाखवून दिलं आहे. कारण जर जी माहिती SIT ला मिळायला पाहिजे होती ती माहिती SIT ला न मिळता ती अंजली दमानिया यांना मिळतं. हा मुद्दा आज खरं तर सुषमा अंधारे यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. त्याचबरोबर सीडीआर प्रकरणी दमानिया यांच्यावरती कारवाई केली जावी. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांनी खरातांना कॉल केला, त्यांच्या PAने खरातांना कॉल केलाय, केसरकरांचे कॉल आहेत, केसरकरांच्या PAचे कॉल आहेत. म्हणजेच शिवसेनेच्या नेत्यांचे काही कॉल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेपासून संबंधित सगळ्याच नेत्यांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्यांना शिक्षाही झाली पाहिजे असं सुषमा अंधारे यांनी पुन्हा या ठिकाणी सांगितलं आहे. त्याचबरोबर चाकणकर या संदर्भातला मुद्दा आला. चाकणकर जे आहेत ते SIT ला बोटावरती नाचवत आहेत की काय असा प्रश्न देखील त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. कारण SIT ज्या पद्धतीने सुरुवातीला कुठेतरी आलं होतं की SIT ने चौकशीला बोलवलं चाकणकरांना, पण चाकणकर गेला नाही. पुन्हा एक दुसरी गोष्ट येते की चाकणकर म्हणतात की मला SIT ची कुठली नोटीस झाली नाही. मग SIT जर अशा पद्धतीने आज ह्या प्रकरणाला एवढे दिवस झाल्यानंतर ही चाकणकरांची चौकशी करत नाहीत हे संशयास्पद आहे. आणि दुसरी गोष्ट एक येते ते म्हणजे खरातांचा मुलगा, खरातांची पत्नी, खरातांची मुलगी, म्हणजे खरातांच्या मुलाला तर चौकशीला बोलवलं होतं पण खरातांचा मुलगा बेपत्ता झालाय, फरार झालाय, खरातांची बायको फरार झाली आहे. त्याचबरोबर चाकणकरांना एवढे दिवस तुम्ही चौकशीला बोलवत नाही आहेत. त्याचबरोबर ज्यांची संबंधितांची नावं येतात त्यांची चौकशी होत नाही आहे. तर SIT वरती कुठेतरी सुषमा अंधारे यांनी शंका व्यक्त केली आहे. कारण तुम्ही जेवढा वेळ त्यांना द्याल तेवढा वेळ हे सगळे सबूत नष्ट करण्यामध्ये हे घालू शकतात. हे सगळे सबूत नष्ट होतील, हे सगळे पुरावे नष्ट होतील असं देखील सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे. आणि त्याबरोबरच महत्त्वाचा मुद्दा त्यांनी जो सांगितला आहे की तो म्हणजे CDR ज्यांनी काढले आहे त्याची चौकशी व्हायला पाहिजे. ज्या व्यक्तीनं CDR काढला आहे त्याची कसून चौकशी व्हायला पाहिजे. तो व्यक्ती कोण हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतरच हे CDR जे आहे गुप्त असते, ते CDR दमानियांपर्यंत पोहोचला कसा, आणि त्यामुळे दमानिया यांची देखील चौकशी व्हायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलंय की नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला म्हणतात की आम्ही राजकारण करतोय, आम्ही काहीही बोलू तर आम्ही राजकारण करतोय. पण आज खरं तर अमृता फडणवीस यांनी दमानिया यांची स्तुती केली आहे आणि त्यांना एक सर्टिफिकेट दिलंय. ज्या पद्धतीने स्तुतीचं सर्टिफिकेट दिले की अंजली दमानिया यांचं काम खूप छान आहे आणि ते खूप कुठल्याही गोष्टीमध्ये खोलवरती जाऊन अभ्यास करून बोलतात असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं. त्यावरती सुषमा अंधारे यांनी एक वक्तव्य केलं आहे की आम्ही राजकारणी आहोत तर आम्ही ठीक आहे राजकारण करत असेल, मग दमानिया हे कुठल्या राजकारणी आहेत? ते तर कुठल्या राजकारणाशी संबंध नाहीये. मग दमानिया म्हणतात म्हणून तरी चौकशी करा असं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर ज्या मेन मुद्द्यावरती येतो ते मेन मुद्दा म्हणजे पुरावे नष्ट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण पोलिसांचं एक लक्ष असतं. आपणही पाहतो जेव्हा केव्हा आपण काही क्रिमिनल्स मालिका सिरियल्स आपण पाहतो त्याच्यामध्ये पोलीस एकच डायलॉग मारतात गुन्हेगाराला की शहर सोडून जायचं नाही. असं असताना जेव्हा आपण पाहतोय की पोलीस शहर सोडून जायचं नाही असं आरोपीला सांगताना, ज्या संबंधितांना सांगताना ज्या पद्धतीने खरातांच्या मुलाला चौकशीसाठी घेतल्यानंतर त्याच्यावरती पाळत का ठेवण्यात आली नाही, खरातांच्या पत्नीवरती पाळत का ठेवण्यात आली नाही? कारण हे मेन धागेदोरे आहेत. खरातांशी जिथं जिथं संबंध आहे, त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांचे ज्या संबंधित काही गोष्टी असतील ते पुरावे नष्ट होऊ शकतात. कारण आज खरातांची पत्नी, खरातांचा मुलगा, मुलगी सगळे बेपत्ता आहेत. म्हणजे पोलिसांनी यांच्याकडे लक्ष दिलं नाही का जाणून बुजून दिलं नाही हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित राहतोय. खरं तर हे प्रकरण आता चिघळत चाललंय. ज्या पद्धतीने आज दमानिया यांनी सांगितलं आहे की एका बँकेतून, पतसंस्थेतून अजित पवार यांच्या अपघाताच्या अगोदर आणि नंतर बरेचसे ट्रान्झॅक्शन झाले आहेत आणि तसे मेसेज त्यांनी हे दाखवले आहेत. त्यामुळे
अपघाताशी, अजित पवार यांच्या अपघाताशी खरातांचा कुठे संबंध नाही ना, ही शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे. हे प्रकरण ज्या पद्धतीने आहे त्याच्यावरनं एकच दिसतंय की एसआयटी कुठेतरी संथ गतीने तपास करते का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे. आणि त्याबरोबरच एसआयटी कडे जी माहिती येत नाही ती माहिती सगळीकडे का जाते. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या ज्या दमान्यांपर्यंत सीडीआर पोहोचलाय, ते कसा पोहोचला आणि का पोहोचला, ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांची चौकशी व्हायलाच पाहिजे, असं देखील सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे. हे प्रकरण नक्की काय दर्शवते आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणाकडे पाहताना महाराष्ट्र मात्र उघड्या डोळ्यांनी हे प्रकरण पाहत आहे. अशा पद्धतीचे कर्मकांड जे आहेत, सगळ्या मंत्र्यांनी जवळपास खरातांना फोन केले. हे देखील सांगितलं खरातांचे खूप कमी कॉल आहेत आउटगोईंग, पण खरातांचे इनकमिंग कॉल जे आहेत ते अतिशय जास्त असल्यामुळे हे नेते किंवा हे राज्य खरात तर चालवत नव्हते ना, किंवा खरातांच्या इशारावरती तरी चालत नव्हतं ना, हे पाहणं गरजेचं आहे. त्याबरोबर वर्षा बंगल्यावरती रेड्याची शिंग पुरले अशी एक अफवा मागे आपण पाहिली होती. ते देखील प्रकरण आता खरातांशी संबंधित आहे असं वाटतं. कारण जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर वर्षा बंगल्यावरती काही दिवस ते गेले नव्हते. त्यांनी सांगितलं होतं की माझ्या मुलीची परीक्षा आहे म्हणून मी जात नाही. पण त्याला विरोधकांनी म्हणजे संजय राऊत किंवा इतरांनी आरोप केले होते की वर्षा बंगल्यावरती रेड्याचे शिंग पुरले आहेत. म्हणजे आणि आज सुषमा अंधारेंनी जो हे सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोवरती फुल्ली मारल्याचं देखील त्यांना कळलं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा येतो की आम्ही ज्या पद्धतीने सांगितलं होतं, चंद्रकांत पाटील यांनी देखील मला मुख्यमंत्री व्हावं म्हणून आघोरी पूजा खरातांसोबत घातली होती. मग हे सगळं दर्शवते काय? खरंच महाराष्ट्रासाठी अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या कमेंट्स, तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या इनबॉक्समध्ये कळवा. आणि त्याबरोबरच जर महासागर न्यूज सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. महासागर न्यूज